आपल्या बायबल अभ्यासामध्ये अ, नक्कीच थेसलोनिका करार पत्रामध्ये आहोत, पण काही दिवस आपण आता त्या पत्राला थोडासा आपण थांबत आहोत, कारण पहिलं थेसलोनिका करार पत्र आपण संपवलेलं आहे. आणि काही आठवड्यानंतर पुन्हा आपण दुसरे थेसलोनिका करार पत्र सुरुवात करणार आहोत. परंतु अ, त्याचं एक कारण आहे. कारण आपल्याला माहित आहे की आता अ, हे जे दिवस आहेत पूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये पुष्कळ ठिकाणी अ, फार गांभीर्याने पाळण्यात येतात. आणि फार वेगवेगळ्या प्रकारे रूढी परंपरेने लोक या दिवसाकडे पाहतात. अ, उपवास वेगवेगळ्या माध्यमांद्वारे ह्या सर्व जे दिवस आहेत त्याचं पालन लोक करतात. कारण लवकरच मग ईस्टर नाही का, किंवा ख्रिस्ताचा पुनरुत्थित दिवस, ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं, त्याचं स्मरण केलं जातं नाही का. आणि मग फार या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करत असताना पुष्कळ वेळा जो क्रूसाचा जो संदेश आहे त्याकडे दुर्लक्ष होऊन जातं. आणि मग काय होतं माहितीये का, इतकं स्वतःकडे लक्ष दिलं जातं ना, इतकं स्वतःकडे लक्ष दिलं जातं की ते न कळत स्वकर्म, स्व इच्छेने, स्वधार्मिकतेने काहीतरी आम्ही करत आहोत अशी भावना त्याद्वारे उत्पन्न होते पुष्कळ वेळा नाही का. आणि म्हणूनच अ, या दिवसामध्ये आम्ही विचार करत आहोत की आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभावर मनन करू. अधिक जास्त आपण नेहमी वर्षभर तर नक्कीच त्यावर मनन करतो, पण आपण या दिवसांमध्ये खास करून असे काही संदर्भ पाहणार आहोत ज्यातून अधिक प्रखरतेने आपल्याला ख्रिस्ताला का बरं वधस्तंभावर जावं लागलं, आणि त्या वधस्तंभाचं मर्म आपण अधिक जवळीकतेने समजून घेऊ, अधिक त्यावर मनन करूया, जेणेकरून आपल्याला अधिक आपण त्याच्या ठायी नम्र होऊ. त्याचं प्रभुत्व आपल्या हृदयात अधिक प्रखरतेने प्रकाशेल. तर विशेष करून हे जे काही दिवस आहेत आपण त्यावर मनन करणार आहोत. विशेष करून जो संदर्भ त्यासाठी मी निवडलेला आहे अ, तो म्हणजे यशया 53. यशया 53 जो अध्याय आहे, या अध्यायावर आपण या दिवसांमध्ये मनन करणार आहोत. Sorry. ओके. तर यशया 53वा अध्याय मी या साठी निवडलेला आहे, कारण अ, आपल्याला पाहायला भेटतं की यशयाचा जो ग्रंथ आहे त्याला जुन्या करारातील शुभवर्तमान म्हटलेलं आहे, जिथे तुम्हाला ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य, त्याचा जन्म, त्याचं या भूतलावरील कार्य नाही का, त्याचं वधस्तंभावरील कार्य, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, त्याचं गौरव नाही का, आणि इवन पुन्हा येणं, म्हणजे पूर्ण ख्रिस्त जर आपल्याला पाहायचा आहे तर येशियाच्या ग्रंथामध्ये, जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला प्रखरतेने प्रत्येक वचनामध्ये ख्रिस्त तर पाहायला भेटतोच, पण येशयामध्ये आपल्याला आणखी जवळीकतेने, जसं शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताचं जीवन चरित्र, ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताचं पूर्ण जीवन चरित्र आपल्याला पाहायला भेटतं, तशाच प्रकारे यशिया जो आहे, ज्याने आपल्या नेत्रांनी नक्कीच भौतिक नेत्रांनी जर नक्कीच पाहिलं नाही, परंतु आत्मिक नेत्राने त्या ख्रिस्ताला त्याने 700 वर्ष अगोदर पाहिलं. त्याची त्याने नाही का, त्याच्याबद्दल त्याने भाकीत केलं देवाच्या आत्म्याच्या द्वारे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, आपण त्यावरच आजपासून विचार करणार आहोत. विशेष करून हा जो संदर्भ आहे येशिया 53व्या अध्यायामध्ये सुरू होणारा, तो संदर्भ खर तर अध्याय 52 वचन 13 पासून ते अध्याय 53
आणि वचन 12 म्हणजे पूर्ण अध्याय 53 इथपर्यंत आपल्याला पाहायला भेटतो. आणि हा जो संदर्भ आहे आपल्याला त्या ख्रिस्ताच्या जीवन चरित्राबद्दल आणि त्या वधस्तंभाबद्दल आपल्याला फार प्रखरतेने मार्गदर्शन करेल. आणि या संदर्भामध्ये वारंवार तुम्हाला सेवक सेवक नाही का, माझा सेवक म्हटलेला आहे वचन 13 मध्ये. त्यानंतर तुम्ही जर पुढे आणखी आले तर अम, अ, पण 53व्या अध्यायामध्ये सुद्धा तुम्हाला ख्रिस्ताला जो आहे परमेश्वराचा सेवक म्हणूनच दाखवलेला आहे. वारंवार तुम्ही त्याबद्दलच पाहाल. तिथं वारंवार तुम्हाला सेवकाबद्दल शिकायला भेटल. आणि हा जो सेवक आहे ज्याच्याबद्दल या अध्यायामध्ये शिकवण्यात येत आहे, तो सेवक जो आहे तो दुःख सहन करणारा सेवक आहे. दुःख सहन करणारा सेवक आहे. आणि म्हणूनच आपण या संदर्भाकडे पाहत असताना विशेष करून अध्याय 52 वचन 13 पासून ते अध्याय 53 पूर्ण आपण या दिवसामध्ये त्याचं मनन करणार आहोत. आणि त्याचं मनन करत असताना जो विषय आपण हाताळणार आहोत तो म्हणजे काय, दुःख सहन करणारा देवाचा सेवक. आणि मग प्रत्येक आठवडी आपण काही मुख्य सत्यांवर विचार करणार आहोत. त्यामध्ये मग चार महत्वाची सत्य आपण पाहणार आहोत, ज्याद्वारे आपण हे अध्याय जो आहे तो पूर्णपणे त्याचा उलगडा आपण ऐकणार आहोत. त्यामध्ये पहिलं सत्य आपण पाहणार आहोत, ज्यावेळेस दुःख सहन करणारा सेवक आहे तर मग पूर्वयोजित सेवक नाही का, जे आपण वचन 10 मधून पाहणार आहोत. त्यानंतर कुरूप सेवक नाही का, त्याची कुरूपता काय आहे, तो वधस्तंभ कशा प्रकारे त्याची त्याची कुरूपता दाखवित ते आपण दुसऱ्या भागामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपण शिकणार आहोत. त्यानंतर तारणारा सेवक नाही का, तिसरं जे सत्य आहे ते आपण त्याच्यानंतरच्या आठवड्यात शिकणार आहोत. आणि मग शेवटी गौरवी सेवक नाही का, तो त्याच्यानंतरच्या आठवड्यात, म्हणजे आपण जवळजवळ 4 आठवडे या अध्यायावर आपण घालवणार आहोत. आता सगळ्यात अगोदर आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडे पाहतो नाही का, आपल्याला रस्त्याने येत असताना एखादा जर पीडित व्यक्ती दिसला तर त्याच्याबद्दलची काय भावना असते आपली. जग पीडित व्यक्तीकडे फार वेगळ्या दर्जाने पाहतं, फार खालच्या दर्जाने पाहतं, कमी लेखतं, तुच्छ लेखतं. पुष्कळदा त्याची थट्टा केली जाते. कुणी त्याला असं म्हणू शकणार नाही, "अरे हा माझा भाऊ आहे, हा माझा जवळचा आहे." कुणाला आवडणार नाही, त्याचे कपडे मळालेले आहेत आणि त्याचे नाही का, तो फारच घाणीत बसलेला आहे. आणि तुम्ही सगळे लोक येतात आणि तुम्ही म्हणता की नाही हा माझ्या जवळचा आहे. नाही म्हणू शकणार नाही का, नाही म्हणत आपण कधी. आणि तसंच उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. श्रीमंत व्यक्ती आणि दरिद्री लाजराबद्दल ज्यावेळेस ख्रिस्त सांगतो, बोलतो नाही का, तर तिथं सुद्धा तशाच प्रकारे तुम्हाला पाहायला भेटतं. पूर्ण विरोधाभास पाहायला भेटते, एकीकडे इतका श्रीमंत व्यक्ती आहे ज्याच्याकडे सर्व काही आहे, तर दुसरीकडे तो दरिद्री लाजर ज्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाहीये, जो ते उष्ट जे पडलेलं आहे ते खाण्यासाठी तरसत आहे, ज्याच्या अंगावर फोड आलेले आहेत. आणि मग अशा व्यक्तीला तो श्रीमंत व्यक्ती कसा जवळ करेल. तो श्रीमंत व्यक्ती नक्कीच हेव्याने, थट्टेखोरपणाने त्याच्याकडे पाहत असावा, त्याच्याशी वागत असावा, कदाचित त्याला हाकलून देण्याचा त्याने प्रयत्न केला असावा. आणि तेच जग नेहमी करतं. पण इथं आपल्याला पाहायला भेटतं की हा जो सेवक आहे, जो दुःख सहन करत आहे, थट्टा सहन करत आहे, वेदनेतून चाललेला आहे, जखमांनी भरलेला आहे, जो कुरूप दिसत आहे, असा सेवक आपल्यासाठी कसा लाभदायक ठरू शकतो, कसा लाभदायक ठरू शकतो, तेच आपण आता या दिवसांमध्ये पाहणार आहोत. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण वधस्तंभाबद्दल विचार करतो तर आपल्याला माहित आहे की आज जग जे आहे फार वेगळ्या प्रकारे त्याकडे पाहतं. आज अनेकांच्या गळ्यात ते क्रुसाचं चिन्ह पाहायला भेटल, कुणी हातात ब्रेसलेट त्याच्यावर तुम्हाला पाहायला भेटल, अंगठी किंवा पेनावर वेगवेगळ्या ठिकाणी ते एक नाही का काहीतरी एक काय म्हणतात त्याला, एक असं एक आकर्षण
किंवा काहीतरी असं नाही का एक दागिन्यासारखं ते होऊन बसलेलं आहे. आणि खऱ्या रीतीने त्या मागचं जे सत्य आहे त्याकडे पुष्कळ दुर्लक्ष केलं गेलेलं आहे, नाही का? पण देवाच्या प्रिय लेकरांनो, तोच वधस्तंभ ज्यावेळेस तुम्ही खऱ्या रीतीने त्यावर मनन करता, त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की त्या वधस्तंभामध्ये किती मौल्यवान आहे, तो किती मौल्यवान आहे. आणि मग ज्यावेळेस त्याचं त्याचं मूल्य आपल्याला समजतं, त्यावेळेस तो वधस्तंभ आपल्यासाठी एक भूषणाचं कारण ठरतं, नाही का? आणि म्हणूनच आपण चार महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत, ज्या आपण आताच पाहिलेल्या आहे. पूर्वयोजित सेवक, कुरूप सेवक, तारणारा सेवक आणि गौरवी सेवक. तर आज आपण पहिला जो जे सत्य आहे त्यावर मनन करणार आहोत या सायंकाळी. आणि ते म्हणजे काय? पूर्वयोजित सेवक. पूर्वयोजित सेवक. आता ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कोणत्याही रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीबद्दल पाहतो, नाही का? पुष्कळदा आपल्याला पाहायला भेटतं की तो जो व्यक्ती जो रस्त्यावर चाललेला आहे, जो वेडासारखं करत आहे, ज्याचे केस कितीतरी वाढलेले आहेत आणि जो अगदी घाण आहे, कपडे फाटलेले आहेत आणि बिना चपलाचा आहे. आणि पहा, तो चालत आहे, चालत आहे, चालत आहे. आणि तुम्ही त्याच्याकडे पाहता आणि त्याला जाऊन ज्यावेळेस तुम्ही विचारता किंवा त्याच्याबद्दल त्याचं जर तुम्ही भूतकाळ पाहता, तर तुम्हाला हे समजून येईल की अरे, तो तर श्रीमंत व्यक्ती होता. त्याच्याकडे सर्व काही होतं. पण त्याने काय केलं? दारू प्यायला लागला, चैनबाजी करायला लागला, सगळं काही करायला लागला. आणि त्यामुळं त्याच्यावर आता ही वेळ आलेली आहे. त्याचं कुटुंब तो गमावून बसलेला आहे. सर्व काही गमावून बसलेला आहे. आता तो रस्त्यावर फिरत आहे. त्याच्याकडे कुणीच नाही. त्याचा घाणेरडा वास येत आहे. त्याला कुणीच जवळ करणार नाही. नाही का? तो स्वतःच्या कृतीने स्वतःहून ह्या दुःखाच्या हवाली तो होतो, नाही का? त्याच्या कृतीचा तो परिणाम आहे. पण ज्या वेळेस आपण पवित्र शास्त्रामध्ये विशेष करून येथे ज्या दुःख सहन करणाऱ्या सेवकाबद्दल बोललेला आहे, देवाच्या सेवकाबद्दल बोललेला आहे, तो सेवक जो आहे त्याला तो स्वतःच्या कृतीमुळे त्याला दुःख सहन करावं लागलेलं नाही. तर का बरं तो दुःख सहन करणारा सेवक झालेला आहे? आणि म्हणून या संदर्भाकडे पाहत असताना विशेष करून आपण वचन 1 पासून सुरुवात करणार नाही, कारण आपल्याला माहित आहे की याची जी मांडणी मी केलेली आहे, अशा प्रकारे आज आपण वचन 10 वर मनन करणार आहोत. आणि त्यानंतर आपण बाकीची जी वचन आहेत त्यावर आपण त्याकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. आता वचन 10 ज्यावेळेस आपण येतो, तर वचन 10 आपल्याला काय सांगते बघा. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की हा जो सेवक आहे, हा सेवक आता मी तुम्हाला सांगितलेल्या त्या भिकारी व्यक्तीप्रमाणे नाही की ज्याने स्वतःच्या कृत्यांमुळे तो परिणाम स्वतःवर ओढून घेतलेला आहे. तर हा जो सेवक आहे, ह्या सेवकाबद्दल विचार करत असताना त्याच्या जीवनातील घटना अगोदरच नियुक्त करण्यात आलेल्या होत्या. हा सेवक जो आहे तो स्वतःच्या अ, कृत्यांमुळे अशा प्रकारे दुःख सहनातून गेलेला नाही. तर ह्या माग आपल्याला पाहायला भेटतं की अगोदरच ही मुख्य योजना होती. आणि मग ही देवाची योजना होती, ज्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, नाही का? देवाची योजना होती. हे अचानक घडलेलं नाही, अकस्मात घडलेलं नाही. तर ही पूर्णपणे देवाची योजना होती. हा जो संदर्भ आहे अध्याय 53, अध्याय 52 वचन 13 पासून अध्याय 53 जो आहे, हा संदर्भ काव्यात्मक रीतीने रचण्यात आलेला आहे. आणि आपल्याला जणू काय कडव्याच्या रीतीने आपण या प्रत्येक वचनाकडे पाहू शकतो. तर हे जे कडवं आहे त्या सेवकाबद्दल सांगतं की तो सेवक जो आहे तो अकस्मात असा अचानक नाही का काहीतरी झालं आणि म्हणून तो सेवक होऊन येतो आणि तो दुःख सहन करतो, असं नाहीये. ते अचानक अकस्मात
अपघाताने घडलेलं नाही, तर हे कुणाच्या तरी मर्जीने झालेलं आहे. कुणाच्या मर्जीने झालेलं आहे? तर वचन 10 सांगतं, परमेश्वराच्या मर्जीने, देवाच्या मर्जीने ते झालेलं आहे, नाही का? आणि ज्यावेळेस आपण वचन 10 त्याची सुरुवात पाहतो, तर कशी होते बरं? त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. आता यशया जो आहे, तो इथं जी भाषा वापरत आहे, ती जणू काय त्याच्या समोर त्या गोष्टी घडत आहे. अशा प्रकारे वर्तमान काळात असण्यासारखी भाषा पुष्कळांशी तो वापरतो. पुष्कळ ठिकाणी जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर. पण आपल्याला माहित आहे, की त्याने केलेल्या भविष्यवाणी नंतर जवळजवळ 600 किंवा 700 वर्षानंतर हे पूर्ण झालेलं आहे. आणि तो सेवक कोण आहे? ज्यावेळेस तुम्ही बारकाईने त्याचा अभ्यास करता, त्यावेळेस अगदी स्पष्ट होतं, की तो कोणता नाही का यिर्मया नव्हता, एलिया नव्हता किंवा कोणता इतर दावीद राजा किंवा शलमोन राजा किंवा इतर कोणता जो जुन्या काळातील राजे होऊन गेले, तो नव्हता. तर तो खरा राजांचा राजा, संदेष्टांचा संदेष्टा आणि याजकांचा याजक जो येणार होता, जो गौरवी ख्रिस्त, तो त्याच्याबद्दल हे आपल्याला सांगत आहे. त्याच्याबद्दल हे आपल्याला वचन मार्गदर्शन करत आहे. तर या वचनाची सुरुवात काय म्हणत आहे बघा, त्याला त्याला ठेचावे, त्याला ठेचावे. मग हा कोण होता? तर मी अगोदर सांगितलं, तो कोण आहे? ख्रिस्त आहे. बरं, ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करतो, तर वचन एक जे आहे, कशी सुरुवात होते बघा, यशया 53 वचन 1 मध्ये, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? हा कोण आहे? हा कोण आहे ज्याला ठेचावा असं परमेश्वराच्या मर्जी चाललं होतं? त्यालाच इथं परमेश्वराचा भुज म्हटलेला आहे. परमेश्वराचा भुज. भुज हा जो शब्द आहे ना, हा आपल्याला सामर्थ्य, ताकद किंवा महानता दाखवणार आहे. आणि जणू काय अम, इथं यशया म्हणत आहे, की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर, ही वार्ता कुणाबद्दल आहे? परमेश्वराच्या भुजाबद्दल आहे. हा परमेश्वराचं भुज कोण आहे? तो सेवक आहे जो आपल्याला पाहायला भेटतो अगदी लोकांच्या दृष्टीने टाकलेला, थकलेला, दुर्बळ आणि वेदनेतून जाणारा आणि दुःखातून जाणारा आहे. हा याच्याबद्दल बोललं जात आहे, ज्याच्यावर लोकांनी, त्या काळातील लोकांनी आणि जगातील कोणताही व्यक्ती लवकर विश्वास ठेवणार नाही. कारण त्याच्या ठायी वचन 2 सांगतं, सौंदर्य नव्हतं. वचन 3 सांगतं, तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत आणि त्याला तुच्छ लेखत होती. या वचनांचा अर्थ काय आपण पुढील आठवड्यामध्ये पाहणारच आहोत, म्हणून त्यामध्ये आपण खोलवर जाणार नाही. पण यातून आपल्याला थोडीशी ओळख होईल, कुणाबद्दल इथं बोललं जात आहे. आणि आणि विशेष करून कुणाला परमेश्वर जो आहे तो ठेचण्यासाठी निघालेला आहे, कोण आहे? खरं तर आपल्याला इथं त्या सेवकाचं दुर्बल चित्र पुढे पाहायला भेटतं. तो कसा आहे म्हणे? तो व्याधींशी परिचित आहे. तो कसा आहे म्हणे? लोक त्याच्यापासून तोंड फिरवत आहे. तो मनुष्यांनी टाकलेला आहे, क्लेशांनी व्यापलेला आहे, तुच्छ मानलेला आहे. आणि त्याला परमेश्वराचा भोज म्हटलेला आहे. किती अद्भुत आहे बघा. कोण आहे हा? याच्याबद्दल बोललं जात आहे. जरी ही दुर्बल चित्र दिसत असलं त्या सेवकाचं, तरी आपल्याला पाहायला भेटतं की तो सेवक सार्वभौम, गौरवी, महान, पराक्रमी प्रभू तर ऐक्यातील दुसरा व्यक्ती होता, जो देहधारी झाला, जो अल्फा आणि ओमेगा, नाही का? ज्याच्या ठाई देवपणाची पूर्णता मूर्तिमान वसते, नाही का? जो सार्वकालिकतेमध्ये देव म्हणून होता, तो देव मानव झालेला आहे. आणि तो गौरवी प्रभू जो आहे, त्याच्याबद्दल इथं बोललेला आहे, की पहा, त्याला ठेचावं. किती भयंकर आहे हो. किती भयंकर हे शब्द आहेत बघा. त्याला ठेचावं म्हणून पुढं काय सांगितलं? असे परमेश्वराच्या मर्जी चाले. परमेश्वराची मर्जी, देवाची मर्जी.
हा शब्द कशाबद्दल आपल्याला आठवण करून देणार आहे? तुम्हाला माहिती आहे की इथं मर्जी हा जो शब्द आहे ना, इथं आपल्याला मराठीमध्ये पाहिजे असा सेन्स मिळत नाही. नेमकं काय बोलायचं इथं नाही का? जर तुम्ही मूळ भाषेमध्ये पाहिलं तर देवाला संतोषकारक वाटलं, देवाला आनंदकारक, आनंददायक ते वाटलं की त्याला ठेचावं. कसं शक्य आहे? का? तो जो गौरवी पिता, जो आपल्या प्रिय पुत्रामध्ये नेहमी संतोष होता, तो आनंदी होता, जो नेहमी हेच म्हटला की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्याच्या ठाई मी संतुष्ट आहे. आता त्यालाच ठेचावं हे पित्याच्या मर्जीस आलेलं आहे. त्याबद्दल तो म्हणतो की हे माझ्यासाठी संतोषकारक, आनंद देणार आहे. का? हे आपल्याला देवाचं एकतर सार्वभौमत्व दाखवित, देवाची मर्जी. दुसरी गोष्ट, देवाची सार्वकालिक योजना जी आहे, जी सार्वकालिक अगदी देव पित्याच्या हृदयात होती. त्या गौरवी देवाच्या अगदी हृदयात होती ती योजना, तारणदायी योजना जी जगाच्या स्थापने अगोदर पासून होती. येस, माझा प्रिय पुत्र ह्या लोकांसाठी एक दिवस त्या वधस्तंभावर बलिदान होणार आहे. ती गौरवी सार्वकालिक योजना, तारणदायी योजना जी देवासमोर होती, तिचं आपल्याला पाहायला भेटतं की पूर्णता ख्रिस्तामध्ये होते. आणि इथं ज्यावेळेस आपण पाहतो मर्जी या शब्दाबद्दल, तर देवाला संतोषकारक ते होतं. का बरं? त्याचं कारण काय होतं? का त्याला ठेचणं हे देवासाठी संतोषकारक होतं? त्याचं कारण जर आपल्याला समजून घ्यायचंय, तर आपल्याला आपल्या स्वतःकडे वळावं लागेल. त्याचं कारण तुम्ही आणि मी होतो, ज्याच्यामुळे देवाला त्याला ठेचावं लागलं. आपलं पाप, जे आपण एकेकाळी देवापासून दूर होतो, आपले पाप आणि अपराधामध्ये आपण मेलेले होतो. खर तर आपण देवाच्या क्रोधाखाली नाही का होतो. आपल्यावरील देवाच्या प्रीतिस्तव त्याने त्याच्या ख्रिस्ताला दिलं. तो प्रभू आपल्यासाठी वधस्तंभी गेलेला आहे. आपल्या पापाचा परिणाम देवाने त्या गौरवी ख्रिस्तावर लादलेला आहे. त्याच्यावर तो लादलेला आहे. त्याच्यासाठी त्या महान गौरवी प्रभूला त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, जो जे त्रैक्य देव एकमेकांमध्ये, ते नेहमी समाधानी होते, नेहमी आनंदी होते. आता तो पुत्र जो पित्याच्या उराशी होता सार्वकालिकतेमध्ये, तो पुत्र स्व इच्छेने पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, ती तारणदायी योजना पूर्ण करण्यासाठी स्वर्ग सोडून या भूतलावर आला. तो देहधारी झाला, कुमारिकेच्या द्वारे जन्मला. आणि तो आपल्यासारखा रक्त माणसाचा झाला. तो देव देहधारी झालेला आपल्याला पाहायला भेटतं, जेणेकरून तो देवाची जी पित्याची सार्वकालिक योजना आहे, ती तो पूर्ण करेल. जी घोषणा पित्याने त्या ईदेन बागेत केली होती, स्त्रीचं संतान, सर्पा तुझं डोकं ठेचणार आहे, माझ्या प्रजेला त्यांच्या पापांपासून सोडवणार आहे. जी प्रजा मी माझ्या पुत्रासाठी दिलेली आहे, त्या प्रजेसाठी ते संतान येणार आहे. ते संतान मी अब्राहमाच्या कुळातून आणणार आहे. त्या संतानामुळे अब्राहमाची सर्व सृष्टीवरील कुळे अब्राहमाच्या त्या आशीर्वादाचा लाभ घेतील. ते संतान त्या दाविदाच्या राजघराण्यावर सदा सर्व काळासाठी विराजमान होणार आहे. आणि त्याच्यासाठी त्या संतानाला ठेचणं गरजेचं आहे. हा जो शब्द प्रयोग आहे ना या वचनाचा, आपल्याला उत्पत्ती 3:15 ची आठवण करून देणार आहे. अशाच प्रकारचं वचन आपल्याला तिथं पाहायला भेटतं. तिथं मात्र आपण शिकतो
की तिथं डोकं ठेचण्याबद्दल शिकायला भेटतं आपल्याला तिथं. तिथं काय सांगितलं, की पहा स्त्रीचं संतान त्या सर्पाचं डोकं ठेचील म्हटलेलं आहे. पण तिथं आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला भेटते. तो सर्प जो आहे म्हणे, तू त्याची टाच फोडशील, टाच फोडशील, तर तिथंच अगोदरच पित्याने याची सुद्धा कल्पना दिली होती, की ते जे संतान आहे, जे शेवटी सर्पाचं डोकं ठेचणार आहे, त्याच्या अगोदर त्याची टाच फोडण्यात येणार आहे. आणि हे जे ठेचावं हा जो शब्द आहे, तो आणि ते टाच फोडणं त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतं. ते ख्रिस्ताच्या दुःख सहनाबद्दल आपल्याला आठवण करून देणार आहे. देवाने, देवपित्याने स्वतः त्याच्या परमप्रिय पुत्राला त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता दिलेला आहे. आपल्यासाठी दिलेला आहे. ख्रिस्ताचं देह धारण, ख्रिस्ताला वधस्तंभाकडे घेऊन जाणारा, ख्रिस्ताच्या डोक्यावर आपल्याला पाहायला भेटतं काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याची थट्टा उडवण्यात आली, त्याला अपमानित करण्यात आलं, त्याला बुक्क्या मारण्यात आल्या, त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं, नाही का? रोमी त्या साम्राज्यामध्ये लोक ओरडायला लागले, यहुदी, की त्याला वधस्तंभी खिळा, त्या बरबाला जो अट्टल गुन्हेगार आहे त्याला सोडा. या सर्व गोष्टी ज्या आहेत, नक्कीच अगदी रोमांचक रीतीने फारच आपल्याला पाहायला भेटते. एक एक गोष्टी सारख्या दिसतात घडताना, पण याच्या माग खरा सूत्रधार कोण आहे? खरं हे घडून आणणारा कोण आहे? खुद्द पिता आहे. पित्याने पुत्राला वधस्तंभाकडे घेऊन गेला आणि पुत्र सुद्धा पित्याच्या इच्छेने, स्व इच्छेने, आनंदाने त्या वधस्तंभाची वाट त्याने पूर्ण केलेली आहे. देवाची इच्छा होती म्हणून रोमी लोक त्याला फटके मारू शकले. देवाची इच्छा होती म्हणून त्याला ते पकडू शकले, नाहीतर ते त्याला कधीच काहीच करू शकले नसते, कारण तो देव आहे, गौरवी देव आहे. म्हणूनच प्रेषितांची कृत्य 2 अध्याय वचन 23 आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने करतं. काय करतं आपल्याला मार्गदर्शन बघा. प्रेषितांची कृत्य 2:23 मध्ये पेत्र काय म्हणत आहे आपण पाहूया. प्रेषित 2:23 जिथं अगदी स्पष्ट रीतीने सांगितलेलं बघा, तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तो स्वतः स्वाधीन झाला म्हटलेला आहे. त्यांनी त्याला पकडलेलं नाही, ते कधीच पकडू शकले नसते आणि कधी पकडणारही नाहीत. देवाचा ठाम संकल्प तो होता, त्याचं पूर्वज्ञान होतं, त्यामुळं तो स्वाधीन झाला म्हटलेला आहे. ख्रिस्त स्वतः स्वाधीन झाला आणि तुम्ही त्याला काय केलं धरून? अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळलं. कोणी? यहुदी लोकांना तो बोलत आहे. जे यहुदी लोक ओरड ओरड करत होते, याला वधस्तंभी खिळा. तो म्हणतो, अरे तुम्ही ओरडले म्हणून त्याला नाही वधस्तंभी खिळलं. देव त्याला वधस्तंभाकडे घेऊन चाललेला होता. का बरं? का? तुमचं आणि माझ्या पापाबद्दल, नाही का? आणि मग त्याला ठेचावं हे देवाच्या मर्जी चाल म्हटलेलं आहे. तर यातून आपण पाहतो की तो जो दुःख सहन करणारा सेवक आहे, त्याचं दुःख सहन करणं हे अकस्मात नव्हतं, अचानक नव्हतं, ते अपघाताने नव्हतं, तर ते पूर्व योजित होतं, नाही का? पुढं काय सांगितलंय? मग त्याला ठेचावं, ठेचणं हे आपल्याला कशाची आठवण करून देतं, जे आपण वारंवार पाहत आहोत बघा. आता ठेचणं पुढं आपल्याला पाहायला भेटतं आणखी एक शब्द, त्याने त्याला पिडिले म्हटलेला आहे बघा. त्याने त्याला पिडिले. अं, त्याने त्याला पिडिले वचन 10, त्याच्या पुढचा भाग काय म्हटलेला आहे? अं, त्याला ठेचावे अशी परमेश्वराची मर्जी झाली, त्याने त्याला पिडिले. आपल्याला माहित आहे की आता ख्रिस्त ज्यावेळेस तो म्हटलेला आहे की त्याने त्याला पिडिले, तर ही पीडा कशी होती ख्रिस्तासाठी? कशा प्रकारे ख्रिस्ताला पिडिलेला आहे? कसं पिडिलं?
तुम्हाला माहिती आहे, ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हापासून त्याच्यावर शत्रू टपलेले होते. त्याला पकडण्यात आलं. अ, आपल्याला पाहायला भेटतं की त्याची त्याची चौकशी करण्यात आली. ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. त्याला फटके मारण्यात आले. त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलेला आहे. पण आपल्याला माहित आहे का, तो वधस्तंभावर होता आणि वधस्तंभावर असताना मत्ते 27 आणि वचन 46 मध्ये भयंकर निबिड अंधकार पडलेला आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्यानंतर 9व्या तासाला ख्रिस्त मोठ्याने आरोळी मारून म्हणतो, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. हे जे शब्द आहेत ना, ते शब्द तुम्हाला याची आठवण करून देईल. त्याने त्याला पिडिले. काय होतं की ज्याद्वारे ख्रिस्त इतका व्याकुळ झालेला आहे, ख्रिस्त इतका वेदनेतून जात आहे, त्याच्यासाठी त्या लोकांनी जी थट्टा केली ती वेदना नव्हती इतकी. त्याच्यासाठी नक्कीच मानव म्हणून तो, त्याच्यासाठी ती फार वेदनादायक गोष्ट होती. त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला बुक्क्या मारण्यात आल्या. त्याच्याही पलीकडे जाऊन जो चाबकाचा मार त्याला मारण्यात आलेला होता, त्यामुळे त्याची झालेली अवस्था, वधस्तंभ वाहत तो तिथपर्यंत येतोय. अ, त्याला वधस्तंभावर खेळलं जात आहे. त्याच्याही पलीकडे तो ज्यावेळेस असं बोलतो, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास, तिथं आपल्याला त्याने त्याला पिडले हे समजून येईल. कशा प्रकारे ख्रिस्त त्या वधस्तंभावर होता. सर्व मानवजातीचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं होतं. देवाची नीतिमान न्यायी तलवार जणू काय ख्रिस्ता विरुद्ध उठलेली होती आता. जो पिता त्या ख्रिस्तामध्ये संतुष्ट आहे, जो पिता आणि पुत्र त्यांचं घनिष्ठ नातं, त्यांच्यामध्ये नेहमी नेहमी त्यांच्या सहभागिते, त्या परिपूर्ण सहभागितेमध्ये आपल्याला त्या एकमेकांचा आनंद पाहायला भेटतो. आता अशी वेळ आली होती, कधीच सार्वकालिकतेमध्ये त्याने आपल्या पित्याला सोडलं नाही. जरी तो देहधारी झाला तरी सुद्धा पित्याची आणि त्याची संगती नेहमी होती. नेहमी होती. तो म्हणतो पिता आणि मी एक आहे. पण आता इथं असं काहीतरी घडत आहे की जिथं त्याला भयंकर पीडा होत आहेत. आणि त्या पीडा काय होत्या, त्या फटक्यांपेक्षाही भयंकर होत्या. त्या म्हणजे सर्व निवडलेल्या लोकांचं, त्याच्या लोकांचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. देवाचा क्रोध पूर्णपणे त्याच्यावर पडलेला होता. आणि जणू काय पूर्ण नरकच ख्रिस्तावर टाकण्यात आला. त्याच्यासाठी त्यावेळी कोणती गोष्ट पीडा देणारी होती? तो देवाचा क्रोध का? तो जो नरक त्याच्यावर टाकण्यात आला तो का? तर नाही. त्यावेळी तो जो पवित्र देव पिता, त्याने आपलं मुख आपल्या पुत्रापासून पहिल्या वेळेस फिरवलेलं दिसलं. तिथं काही वेळेसाठी पित्याची आणि पुत्राची जी सहभागिता आहे, जी संगती आहे, ती भंग झालेली पाहायला भेटते. आणि ती जी काहीच वेळाची जी संगती ती भंग झाली, ती जी वेदना होती, ती भयंकर वेदना होती, जी ख्रिस्त कधीच सहन करू शकला नाही. कधीच सहन करू शकला नाही. ते सगळ्यात भयंकर वेदनादायक त्याच्यासाठी होतं. आणि म्हणून तो म्हणतो की एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्या का केलास, नाही का. तो क्षण ख्रिस्ताला अति पीडा देणारा होता. त्याने त्याला पिडिलं. पाहिलं का बरं, कुणासाठी, कुणामुळं? तुमचे आणि माझे पाप त्याच्यावर लादण्यात आले होते, नाही का. हे आपल्याला त्यातून शिकायला भेटतं. सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांची पाप त्याच्यावर लादण्यात आले होते. तो आता आपल्यासाठी पाप असा झालेला होता. तो आपल्या बदली शाप असा झालेला होता. देवाचा क्रोध त्याच्यावर ओतण्यात आलेला होता. आणि म्हणून
आपल्याला पाहायला भेटतं, की अशा प्रकारे त्याने त्याला पिडलेलं आहे, त्याला ठेचलेलं आहे, त्याच्या मर्जीच आलं. हे कसं त्याने केलेलं आहे? तर त्याला पिडले म्हटलेलं आहे. आणि मग हे पिडणं कशा प्रकारचं आहे? तर आपल्याला 10वं वचन आणखी पुढे जाऊन सांगतं, की त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर. पुढे दोषार्पणाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं याच वचनामध्ये. दोषार्पण. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यानंतर. आता दोषार्पण जे आहे, त्याच्याबद्दल जर आपण थोडा विचार करूया. का बरं देवाने त्याला ठेचावे हे त्याच्या मर्जीचं आलेलं होतं? त्याचं कारण आपल्याला इथं पाहायला भेटतं. ते म्हणजे दोषार्पण. आणि दोषार्पण हे आपल्याला समजून घेण्यासाठी लेवियेच्या पुस्तकाकडे जावं लागेल. लेविय 5व्या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटतं तिथं दोषार्पणाबद्दलचे नियम प्रभूने दिले होते मोशेद्वारे. आणि कधी हे अर्पण केलं जायचं आणि का केलं जायचं त्याचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे काय? देवा विरुद्ध केलेल्या पापाबद्दल, देवाच्या अ, पवित्र वस्तूं विरुद्ध केलेल्या पापाबद्दल दोषार्पण हे अर्पण होतं. आणि विशेष करून त्याच्याबद्दल बघा, लेविय 5 आणि वचन 15, 16, 17 आणि 18 मध्ये जर तुम्ही पाहिलं बारकाईने, तर तिथं काय सांगितलंय वचन 15 मध्ये, कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला, तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे. हे का होतं दोषार्पण? हे आपल्याला भरपाईची आठवण करून देणार होतं. वचन 16 काय सांगते बघा, लेविय 5 आणि वचन 16 मध्ये सांगितलं, की पवित्र वस्तूंच्या बाबतीत त्याने पाप केले असेल, तिची भरपाई त्याने करावी. तिच्या मोलाचा आणखी 5वा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी. म्हणजे दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. दुसरं आणखी पुढे सांगितलं वचन 17 मध्ये, परमेश्वराने निषिद्ध ठरलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले तरी तो दोषी ठरेल. दोषार्पण दोषी ठरलेल्या व्यक्तीबद्दल होतं. त्या अन्यायाबद्दल त्याला शिक्षा भोगणं गरजेचं होतं. वचन 18 आपल्याला सांगतं, की त्याने काय करायचं होतं म्हणे, त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकाकडे आणावा. तू ठरवशील तेवढ्या किमतीचा तो असावा. तेवढ्या किमतीचा तो असावा. आणि याजकाने प्रायश्चित्त करावं म्हणे. आणि पहा, त्याची क्षमा होईल. दोषार्पण ते आहे म्हणे. पर परमेश्वरासमोर तो निश्चित दोषी आहे. पाहिलं? तर ज्यावेळेस आपण दोषार्पणाबद्दल विचार करतो, तर थोडक्यात त्याचा अर्थ याच्याबद्दलच आहे, की प्रायश्चित्त, भरपाई करून देणं. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की कशाची भरपाई ख्रिस्ताने करून दिलेली आहे. तर वारंवार हे वचन आपल्याला याची जाणीव करून देतं. आपली दयनीय अवस्था हे वचन दाखवितं खरं तर, नाही का? ख्रिस्तावर आपले पाप लादण्यात आले. दोषार्पण आपल्याला त्या बदली प्रायश्चित्ताची आठवण करून देतं. त्या भरपाईची आठवण करून देतो, जी आपण कधीच पूर्ण करू शकलो नाही. कोणताच प्राणी, कोणताच व्यक्ती स्वतःच्या रक्ताने कधीच स्वतःच्या पापांना धुवू शकला नसता. स्वतःच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करू शकला नसता. आणि म्हणून त्या किमतीनुसार योग्य किंमत चुकवणं गरजेचं आहे. म्हणूनच याजकाने सांगितलेल्या तेवढ्या किमतीचा तो असावा म्हटलेला आहे. योग्य ती किंमत चुकवणं गरजेचं आहे. मग जीवाबद्दल जीव आणि रक्ताबद्दल रक्त. तर मग आपल्या पापाचा परिणाम काय होता? आपण देवाच्या विरुद्ध, महान निर्माणकर्त्या विरुद्ध पाप केलेला आहे. आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असे होतो. आपल्याला जर देवासमोर उभं राहायचं आहे,
तर आपल्याला त्याच्याबद्दल योग्य भरपाई होणं गरजेचं आहे, योग्य किंमत चुकवणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की काय किंमत चुकवणं गरजेचं आहे. तर जीवाबद्दल जीव आणि रक्ताबद्दल रक्त. परंतु आपल्यामध्ये कुणीच जिवंत नव्हतं आध्यात्मिक रीतीने. सर्व मृत असे होते. आपले कोणतेच कृत्य कधी खरं ते प्रायश्चित्त करू शकले नाही. आणि म्हणूनच त्याच्या जीवाचे दोषार्पण म्हटलेलं आहे. त्याच्या जीवाचं दोषार्पण म्हणजे काय बरं? केवळ ख्रिस्ताचा जीवच नाही, तर त्याचं शरीर, त्याचं संपूर्ण मानवी स्वभाव नाही का, जो आहे तो आपल्या बदली आपल्यासाठी अर्पीला गेला. तो परिपूर्ण देव म्हणून आणि परिपूर्ण मानव म्हणून नक्कीच तो एकत्ररित्या हे दोन्ही स्वभाव अगदी एकत्ररित्या होते ते. पण ज्यावेळी वधस्तंभावर ख्रिस्त खेळला गेलेला आहे, तिथं आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं दैवत्व मेलं नाही. कधीच देव म्हणून तो मेला नाही. त्याचं शरीर मेलेलं आहे त्या वधस्तंभावर. त्याने आपला आत्मा पित्याकडे सोपवला. देव म्हणून सर्व काळासाठी तो जिवंत होताच, परंतु त्याचं शरीर आपल्यासाठी मेलं. त्याचं त्याचं रक्त आपल्यासाठी सांडलेलं आहे. ख्रिस्ताने स्वतःला आपल्याकरिता दिला, आपल्या जागेवर त्याने दिलेला आहे, जेणेकरून आपल्याकरिता तो खरा प्रायश्चित्त होईल. तो आपल्या पापांबद्दल देवाला समाधानकारक अर्पण असा होईल, नाही का? इब्री 9:14 काय सांगतं? सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केलं. दुसरे करीन 5 आणि वचन 21 मध्ये सांगितलं की तो आपल्याकरिता पाप असा झालेला आहे. तर मग देवाच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत, आपल्याला शिकायला भेटत. त्याला ठेचावं हे त्याच्या मर्जीस आलेलं आहे, ते कसं घडत आहे? त्याने त्याला पिडलं. त्याच्या जीवाचं दोषार्पण होणं हे त्याच्या पिडण्याबद्दल आहे. देवाने ठेचण्याबद्दल आहे. तो आपल्या बदली पाप असा झाला, यासाठी की आपण देवाचं नीतिमत्व असं आपण हो. जे आपल्याला पुढील वचनामध्ये सांगितलं. काय बरं? त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल म्हटलेला आहे. तो संतती पाहिल. याचा अर्थ काय बरं? संतती पाहिल म्हटलेला आहे. अं, हा जो शब्द आहे इथं, जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर एक संतती नाही का, एक वचनी अर्थाने पुष्कळ वेळा हा शब्द पाहायला भेटेल आपल्याला. पण ज्यावेळेस तुम्ही बारकाईने या शब्दाकडे पाहाल, तर वंशज नाही का, अशा प्रकारे आहे. प्रत्येक आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या निवडलेल्या लोकांबद्दल हे आठवण करून देणार आहे, जे ख्रिस्तामध्ये निवडलेले आहेत, जे योग्य वेळी ख्रिस्ताच्या त्या महान सुवार्तेने ज्यांचं जीवन बदललं जाईल देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे. आणि हे ख्रिस्ताचं दुःख सहन आणि ख्रिस्ताचा मृत्यू त्याचं फळ म्हणून आपल्याला दिसतं इथं, नाही का? आणि म्हणूनच आपण पाहतो की हे कधी अधिक प्रखरतेने दिसून आलं, ज्यावेळेस ख्रिस्त मेल्यातून पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला, पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. आणि तिथूनच अगदी सुरुवात ती झालेली आपल्याला पाहायला भेटते, जिथं पेंटेकॉस्टच्या दिवशी पहा, मंडळीची सुरुवात, यहद्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक परिवर्तित होत गेले. गैर यहुदी जगामध्ये सुद्धा अनेक लोक, असंख्य लोक, त्यांचं जीवन बदलत गेलं आणि आजही बदलत आहे. प्रत्येक युगामध्ये, सर्व युगात कमी जास्त प्रमाणात अनेक लोक जे आहे ते परिवर्तित होताना दिसत आहेत. तेव्हापासून त्याला त्याची सेवा करणारी जी संतती आहे ती दिसत आहे, आपल्याला पाहायला भेटतं. आणि शेवटच्या दिवशी आणि अगदी काळाच्या अंतापर्यंत हे चालू असणार आहे. आणि म्हणूनच तो संतती पाहिल म्हटलेला आहे. ख्रिस्त पाहत आहे त्याच्या लोकांना. ही संतती पाहिल ते आपल्याला पुन्हा एक वार जुन्या कराराच्या त्या संतानाबद्दल आठवण करून देणार आहे, ज्याची घोषणा उत्पत्ती 3:15 मध्ये करण्यात आली होती. ज्याचं अभिवचन अब्रामाला देण्यात आलं होतं की तुझ्या संतानामुळे सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे. आणि इथं आपण तशाच प्रकारे पाहत आहोत
की पहा, त्या अब्रामाचं खरं संतान, स्त्रीचं संतान, खरं बीज, ज्याच्याद्वारे आता या पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होत आहेत. आणि ते म्हणजे कोण? ख्रिस्त. ख्रिस्तामध्ये. आणि आता ख्रिस्त जो आहे त्याची सुवार्ता गाजवली जात आहे. देवाचा आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात ते लागू करत आहे सुवार्ता. त्या लोकांचे जीवन बदलत आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक युगामध्ये ख्रिस्त ती संतती पाहत आहे. ख्रिस्त ती संतती पाहत आहे. आणि पुढं काय सांगितलंय बघा, तो दीर्घायू होईल. तो दीर्घायू होईल. मग देवाच्या मर्जीचं आलं, ते फक्त त्याला ठेचावं इथपर्यंतच नाही, त्याचं दोषार्पण झाल्यानंतर त्याचं फळ सुद्धा पाहायला भेटतं. तो संतती पाहिल आणि तो दीर्घायू होईल म्हटलेला आहे बघा. तो दीर्घायू होईल म्हणजे काय बरं? ख्रिस्त मेला, पण आपण पाहतो स्तोत्रमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही म्हणे, नाही का? तो पुन्हा उठलेला आहे आणि तो आज जिवंत आहे. ज्यावेळेस ख्रिस्ताचा मृत्यू झाला त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं, आठवड्याच्या पहिल्या दिवशी मगदालिया मरिया, योहन्ना आणि याकोबाची आई मरिया ह्या ज्यावेळेस स्त्रिया, या बहिणी ज्यावेळेस त्या कबरेकडे गेले ख्रिस्ताच्या, त्याला ते सुगंधी द्रव्य लावण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी पाहिलं कबर रिकामी आहे. आणि त्या त्या चिंतेमध्ये असताना देवदूत तिथं प्रकट झाला आणि देवदूत काय म्हणतोय बघा. योहान कृष्णवर्तमानामध्ये तो म्हणतो की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करीता? तो दीर्घायू होईल म्हटलेला इथं, नाही का? दीर्घायू होईल म्हणजेच याबद्दलच सांगितलेलं आहे. ख्रिस्त एकदाच मेला, तो पुन्हा उठलेला आहे. आता तो मृत्यूच्या अधीन नाही, तो कधीच पुन्हा मरणार नाही. त्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. तो सार्वकालिकतेमध्ये जिवंत असणार आहे. आणि तो जी पित्याने त्याला संतती दिली आहे, त्या संततीला तो सार्वकालिकतेमध्ये पाहणार आहे. ख्रिस्ता एकदाच आला, एकदाच जगला, वधस्तंभावर तो एकदाच गेलेला आहे, तो एकदाच मेलेला आहे. आता सार्वकालिकतेसाठी तो उठलेला आहे आणि स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. तो पुन्हा येणार आहे. ख्रिस्ताची सुवार्ता त्याच्या लोकांना नवीन जन्म देत आहे आणि ते ख्रिस्ताच्या गौरवात येत आहे. त्याच्या संततीला दीर्घायू त्याने केलेला आहे. किती अद्भुत आहे. आज ज्या मंडळ्या पाहायला भेटत आहेत, खऱ्या सुशिक्षणावर आधारित, हे आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताची संतती आहे. ती दीर्घायू आहे. आपल्याला महान आशा ख्रिस्तामध्ये मिळालेली आहे. सार्वकालिक आशा आपल्याला मिळालेली आहे. कारण ख्रिस्त हा मेलेला नाही, तो जिवंत आहे. तो स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. आणि शेवटचा भाग काय म्हणत आहे वचनात बघा, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ पूर्ण होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ पूर्ण होईल म्हणजे काय? अगोदरच सांगितलंय कसा परमेश्वराचा मनोरथ त्याच्या हातून पूर्ण होईल. तुम्हाला माहिती आहे का, ख्रिस्ताने त्याचा प्राण जाण्या अगोदर शेवटचे जे उद्गार काढले त्याकडे आपण लक्ष देऊ. योहान 19:30 मध्ये येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. ख्रिस्ताने त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे. ख्रिस्ताने ज्यासाठी त्याला पाठवण्यात आलेलं होतं ते त्याने कार्य पूर्ण केलेलं आहे. ख्रिस्त आपल्यासाठी या भूतलावर आलेला आहे. त्याने देवाचा जो मनोरथ होता, जी सार्वकालिक तारणदायी योजना होती, जी पित्याने योजलेली, ती योजना ख्रिस्ताने त्याच्या कृतीने सिद्ध केलेली आहे. आणि तिचंच लागूकरण नेहमी प्रत्येक युगामध्ये देव जो पवित्र आत्मा त्याच्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात करत आहे. ख्रिस्ताने तारणाचं कार्य पूर्ण केलेलं आहे. तो ज्याच्यासाठी आलेला होता, ज्यावेळी त्याचा जन्म झाला त्यावेळी घोषणा करण्यात आली की तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. येस,
ख्रिस्त म्हणतो पूर्ण झालंय, पूर्ण झालंय. ज्याच्यासाठी तो आलेला होता, ते सर्व काही पूर्ण झालेलं आहे. तो परमेश्वराचा, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ पूर्ण होईल. तो महान पराक्रमी मध्यस्थ आहे. परिपूर्ण तारणारा आहे. तो गौरवी ख्रिस्त आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं. मग हे जे वचन आहे, ते आपल्याला अशा प्रकारे तो जो जो दुःख सहन करणारा देवाचा सेवक आहे, तो असा अचानक झालेला नाही. तर हे पूर्वयोजित होतं. त्याच्याबद्दल आपल्याला हे वचन मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्याला आता आपल्या स्वतःकडे वळून पाहायचंय. तो महान गौरवी ख्रिस्त ज्याने सर्व विश्व निर्माण केलं, जो कधीच वेळेच्या बंधनात नव्हता, तो आपल्यासाठी वेळेच्या बंधनात आलेला आहे. तो देहधारी झाला. त्याने फटके खाल्ले. तो त्याला त्याला अपमानातून जावं लागलं. तो त्याला अपराध्यात गणलं, नाही का? तो आपल्या बदली पाप असा झाला, आपल्या बदली तो शाप असा झालेला आहे. देवाचा परिपूर्ण क्रोध त्याने स्वतःवर घेतलेला आहे, नाही का? ज्यावेळेस आपण याकडे पाहतो आणि इथं आपल्याला एकतर देवाची मर्जी, देवाला आनंदकारक वाटलं. का बरं? कारण देवाची महान जी प्रीती आपल्यावर आहे, त्याचं प्रमाण इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि मग ज्यावेळेस याकडे आपण पाहतो, त्यावेळेस आपण देवासमोर उपडं पडल्याशिवाय राहणार नाही. खरंच प्रभू किती महान आहे, किती महान आहे. आणि या विषयाच्या शेवटी येत असताना हे आपल्याला अधिक नम्र करणार आहे. आपली दयनीय अवस्था हे दाखवितं, की प्रभू आम्ही किती दुबळे लोक आहोत. तू इतकं महान कार्य आमच्यासाठी केलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही पुष्कळ वेळा आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुरकुर करणारे आहोत, नाही का? ज्यावेळेस आपण यावर मनन करतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुरकुर करायला कुठं जागा राहत नाही. आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या वेदना, आमच्या जीवनामध्ये येणारा त्रास, आमच्या जीवनामध्ये येणारं दुःख, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही घडामोडी असू द्या, आम्ही कुरकुर करणार नाही. कारण जे देवाने अगोदरच आमच्यासाठी केलेलं आहे, ते या वेदनेपेक्षा, या दुःखापेक्षा, या त्रासापेक्षा आणि या सर्व गोष्टींपेक्षा कितीतरी महान आहे. नेहमी हे आपल्याला कृतज्ञ ठेवेल. आणि म्हणूनच आपण देखील नेहमी देवावर, ख्रिस्तावर, त्याच्या वचनावर, त्याच्या मंडळीवर प्रीती करावी, नाही का? नेहमी सुवार्थ सेवेमध्ये आपण सहभागी असावं. नेहमी त्या गौरवी ख्रिस्त, तो महान मस्तक आहे, त्याच्या अधीन आपण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय या विषयाच्या शेवटी येत असताना आपण स्वतःच्या हृदयात झोकून पाहूया. आज आम्ही किती पण उपास केले, आम्ही काही करण्याचा प्रयत्न केला, पण जर आम्हाला ख्रिस्त जो वधस्तंभावर खिळलेला आहे, त्याचं जर मोल आम्हाला कळालेलं नाही, तर आम्ही फक्त फक्त आमच्या स्वतःसाठी समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि फक्त एक भावनिक गोष्ट, हे फक्त परंपरा होऊन जाईल आणि आम्हाला कधीच ख्रिस्त खऱ्या रीतीने समजू शकणार नाही. म्हणून आपण प्रभूच्या हाती पडू आणि त्याला म्हणू, प्रभू आम्हाला वधस्तंभावरील खिळलेला ख्रिस्त खऱ्या रीतीने आमच्या हृदयात तो अधिक जवळतेने, अधिक प्रखरतेने तो प्रगट कर तुझ्या वचनाने आणि आम्हाला तुझ्यावर विसंबून राहायला तू शिकव. आपण इथे थांबणार आहोत.